टॉपिक नंबर 9 मोशन अँड टाईप ऑफ मोशन. बघा या ठिकाणी तुम्हाला काही पिक्चर्स दिलेले आहेत आणि त्या पिक्चरचं ऑब्झर्वेशन जर आपण केलं तर आपल्याला असं दिसून येईल की या पिक्चरमधील प्रत्येक ऑब्जेक्ट हा मूव्हिंग आहे. या ठिकाणी आपल्याला काही ऑब्जेक्ट्स दिलेले आहेत आणि त्या ऑब्जेक्टचं आपण ऑब्झर्वेशन केल्यानंतर आपल्याला असे दिसून येईल की या पिक्चरमधील प्रत्येक ऑब्जेक्ट हा मूव्हिंग आहे पण त्याची जी मूवमेंट आहे ते प्रत्येक ऑब्जेक्टची मूवमेंट थोडंसं वेगवेगळी आहे. बघा पहिल्या ऑब्जेक्टमध्ये जो बॉल आहे तो एका लाईनमध्ये सरळ पुढे जात आहे, पण दुसऱ्या पिक्चरमध्ये एक सर्क्युलर पाथ फॉलो करताना आपल्याला दिसतो ऑब्जेक्ट. तिसऱ्या ऑब्जेक्टमध्ये वर गेलेला आहे ऑब्जेक्ट, परत खाली येत आहे. चौथ्यामध्ये एका सरळ रेषेमध्ये वर जाताना आपल्याला ऑब्जेक्ट दिसतो आणि परत पाचव्या इमेजमध्ये तो ऑब्जेक्ट एक सर्क्युलर पाथ फॉलो करताना आपल्याला दिसून येतो. म्हणजेच या ठिकाणी जे इमेजेस आपल्याला दिलेले आहेत ते प्रत्येक इमेज वेगवेगळ्या पाथमध्ये किंवा वेगवेगळ्या पोझिशनमध्ये मूवमेंट करत असताना आपल्याला दिसून येतो. म्हणजेच या ठिकाणचा प्रत्येक ऑब्जेक्ट हा मोशनमध्ये आहे असं आपण म्हणू शकतो. मग मोशन म्हणजे काय? मोशन म्हणजेच ज्या वेळेला ऑब्जेक्ट कंटिन्युअसली डिस्प्लेसमेंट करत असतो. द कंटिन्यू डिस्प्लेसमेंट ऑफ एन ऑब्जेक्ट इज कॉल्ड ॲज मोशन. आता कंटिन्यू डिस्प्लेसमेंट म्हणजे काय? डिस्प्लेसमेंट म्हणजे ज्यावेळेस ऑब्जेक्ट एका पॉईंटवरून दुसऱ्या पॉईंटवर त्या ऑब्जेक्टची हालचाल होत असते किंवा तो ऑब्जेक्ट मूव्ह करत असतो त्यावेळेस त्याला आपण डिस्प्लेसमेंट असं म्हणतो. आणि हे जर डिस्प्लेसमेंट कंटिन्युअसली ऑब्जेक्टमध्ये होत असेल तर त्या डिस्प्लेसमेंटला मोशन असं म्हणलं जातं. आता या ठिकाणी सुद्धा तुम्हाला अजून एक इमेज दिलेला आहे. त्या इमेजमध्ये आपण ट्रेनमध्ये बसलेलो आहोत आणि ट्रेन समोर जात असते, पण आपल्याला असं वाटतं की ट्रेनच्या बाहेरील जे काही ऑब्जेक्ट आहेत ते मूव्हिंग आहेत असं आपल्याला वाटतं, पण ॲक्च्युअलमध्ये तसं होत असतं का? नाही. तर ॲक्च्युअलमध्ये होतं काय? आपण मूव्हिंगमध्ये असल्यामुळं आपल्याला ते ऑब्जेक्ट मूव्हिंग आहेत असं आपल्याला जाणवतं. म्हणजेच आपण मूव्हिंग आहे म्हणून आपल्याला ते जाणवत असतं. त्यानंतर आपल्याला शिकायचं आहे टाईप ऑफ मोशन. तर बघा मोशन जे आहेत ते वेगवेगळ्या टाईपचे आहेत. तर ते कोणते कोणते आहेत आपण आता पाहणार आहोत. तर पहिलं तुम्हाला दिलेलं आहे लिनियर मोशन. लिनियर मोशन म्हणजे काय? ज्यावेळेस ऑब्जेक्ट एका सरळ रेषेमध्ये मूव्हमेंट करत असतो. ऑब्जेक्टची एका सरळ रेषेमध्ये होणारी जे मूव्हमेंट आहे त्या मूव्हमेंटला आपण लिनियर मोशन असं म्हणतो. आणि लिनियर मोशनचे काही एक्झाम्पल तुम्हाला या ठिकाणी दिलेले आहेत. फर्स्ट एक्झाम्पलमध्ये तुम्हाला दिलेलं आहे ट्रेन जे आहे ते ट्रेन एका सरळ रेषेमध्ये पुढे जात असते. एक स्ट्रेट लाईन पाथ ते फॉलो करते, त्यामुळं ट्रेन जे आहे ते लिनियर मोशनचं एक्झाम्पल आहे. त्यानंतर या ठिकाणी एक कार दिलेली आहे आणि ते कारसुद्धा एका सरळ रेषेमध्ये पुढं ट्रॅव्हल करत असते किंवा सरळ रेषेमध्ये ते मूव्हमेंट करत असते, त्यामुळं ते कारचं सुद्धा एक्झाम्पल लिनियर मोशनमध्ये आपण बोलू शकतो. त्यानंतर हा बॉल आहे. हा बॉल जर वरून खाली फेकला तर तो सुद्धा एका सरळ रेषेमध्ये खाली येऊन पडणार. तर या ठिकाणी सुद्धा हा लिनियर मोशनचाच एक्झाम्पल आहे असं आपण म्हणू शकतो. त्यानंतर आपल्याला या ठिकाणी कंपॅरिझन करायचं आहे. कंपॅरिझनमध्ये आपल्याला दिलेलं आहे काही इमेजेस आपल्याला दिलेले आहेत आणि त्या इमेजेसमध्ये आपल्याला कंपॅरिझन स्टडी त्यांचा आपल्याला करायचा आहे. बघा या ठिकाणी फर्स्ट इमेज जे दिलेलं आहे ते शोल्जरचं जे परेड आहे त्या परेडचं इमेज तुम्हाला दिलेलं आहे. त्यानंतर स्लायडिंग एक गर्ल आहे, एक गर्ल जे आहे ते स्लाईडवरून खाली येत आहे, कमिंग डाऊन. त्यानंतर एरोप्लेनचं तुम्हाला एक ठिकाणी इमेज दिलेलं आहे. त्यानंतर बुलेटचं तुम्हाला या ठिकाणी इमेज दिलेलं आहे.
ह्या तिन्ही इमेजचं जर आपण चारही इमेजचं आपण ऑब्झर्वेशन केलं तर आपल्याला असं दिसून येतं की प्रत्येक जे ऑब्जेक्ट आहेत ते एका स्ट्रेट लाईनला फॉलो करत आहे. म्हणजे प्रत्येक ऑब्जेक्ट एका स्ट्रेट लाईनमध्येच मूव्हिंग करत आहे असं आपल्याला दिसून येतं. पण थोडासा फरक या चारही ऑब्जेक्टमध्ये आहे. तो म्हणजे काही ऑब्जेक्ट एका स्पेसिफिक टाईम इंटरवलमध्येच एक स्ट्रेट लाईन पाथ फॉलो करतात. पण काही ऑब्जेक्टमध्ये त्यांचा जो टाईम इंटरवल आहे तो टाईम इंटरवल थोडासा चेंज होताना आपल्याला दिसून येतो. मग जे ऑब्जेक्ट एका सरळ रेषेमध्ये जातात पण त्यांच्या टाईममध्ये काहीही बदल होत नाही, एका युनिट टाईममध्ये ते सरळ रेषेमध्ये मोशन करत असतात, त्याला युनिफॉर्म लिनियर मोशन असं म्हटलं जातं. म्हणजे when the distance traveled by an object along a straight line in unit time is continuously the same, the motion is called uniform linear motion. आणि जे ऑब्जेक्ट एका सरळ रेषेमध्ये जातात पण त्यांचा जो टाइम आहे तो युनिट टाइम नसतो, त्यांच्या टाइममध्ये थोडंसं चेंजेस येतात, अशा मोशनला आपण नॉन युनिफॉर्म लिनियर मोशन असं म्हणतो. आता बघा या ठिकाणी सुद्धा ऑब्जेक्ट लिनियर मोशनमध्येच चालला आहे, पण ह्याचा जो टाइम इंटरवल आहे त्या टाइम इंटरवलमध्ये थोडासा बदल आपल्याला दिसून येतो. म्हणून हे जे मोशन आहेत या मोशनला आपण नॉन युनिफॉर्म लिनियर मोशन असं म्हणतो. त्यानंतर त्याचा पुढचा प्रकार आहे नॉन लिनियर मोशन. जे ऑब्जेक्ट एका सरळ रेषेमध्ये ट्रॅव्हल करत नाहीत, त्यांच्यामध्ये थोडासा चेंज आपल्याला दिसून येतो, म्हणजे त्यांचा पाथ बदलत असताना आपल्याला दिसून येतो. आणि तो पाथ बदलल्यामुळं त्यांचे जे मोशन आहे ते नॉन युनिफॉर्म लिनियर मोशन आहे, नॉन लिनियर मोशन आहे. ठीक आहे. त्यानंतर ऑसिलेटरी मोशन. आता ऑसिलेटरी मोशन म्हणजे काय? ज्यावेळेस एक ऑब्जेक्ट एका पॉईंटवरून त्या मोशनची सुरुवात होते. समजा आता हा पॉईंट आहे ए आणि एका पॉईंटवर ते त्याचा एंड होतो. समजा हा पॉईंट आहे बी. आता हा ऑब्जेक्ट ह्या ए पॉईंटवरून सुरुवात होणार, बी पॉईंटकडे जाणार, परत बी पॉईंटवरून परत येणार आणि ए पॉईंटला तो मीट होणार. बघा या ठिकाणी ए पॉईंटवरून निघाला आणि परत ए पॉईंटवरच आला, तर अशा प्रकारचे ज्या ठिकाणी मोशन होते त्या मोशनला आपण ऑसिलेटरी मोशन असं म्हणतो. ऑसिलेटरी मोशन म्हणजे काय? परत त्याच ठिकाणी एखादं मोशन जर येत असेल तर त्याला आपण ऑसिलेटरी मोशन म्हणतो. यामध्ये आपण एक्झाम्पल सांगू शकतो, बर्डचं एक्झाम्पल सांगू शकतो, निडल ऑफ स्विंग मशीनचं एक्झाम्पल सांगू शकतो. त्यानंतर व्हायब्रेटिंग डायफ्रॅगम ऑफ तबला असेल, ड्रम असेल, ह्यांचं जे व्हायब्रेशन आहे ते सुद्धा एक प्रकारचं ऑसिलेटरी मोशनचं एक्झाम्पल आहे. हे एक्झाम्पल त्यांच्यामध्ये आपण सांगू शकतो. त्यानंतर आपल्याला या ठिकाणी ऑसिलेटरी मोशनची डेफिनेशन दिलेली आहे. बघा, द मोशन ऑफ अ बॉडी दॅट ऑसिलेटिंग दॅट इज स्विंगिंग बॅक अँड फोर्थ, म्हणजेच समोर जाणं आणि परत येणं, या मोशनला ऑसिलेटरी मोशन असं म्हटलं जातं. या ठिकाणी तुम्हाला इमेजमध्ये सुद्धा या ठिकाणी दिसून येतं. हे प्रत्येक जे मोशन तुम्हाला दिलेले आहेत हे सगळे मोशन काय करतात? ऑसिलेटरी मोशन हा मोशन फॉलो ते करत असतात. तर या ठिकाणी तुम्हाला सगळे इमेज दिलेले आहेत. द मोशन ऑफ एन ऑब्जेक्ट अलॉंग सर्क्युलर पाथ इज कॉल्ड ॲज सर्क्युलर मोशन. आता आपल्याला बघायचं आहे नेक्स्ट प्रकार. बघा या प्रकारमध्ये तुम्हाला दिलेला आहे सर्क्युलर मोशन. जे मोशन एक सर्क्युलर पाथ फॉलो करतात, सर्क्युलर पाथ फॉलो करणारे जे काही मोशन आहेत त्या मोशनला आपण सर्क्युलर मोशन असं म्हणतो. बघा आतापर्यंत आपण मोशनचे 4 प्रकार शिकलेले आहेत. पहिला होता लिनियर मोशन, त्यानंतर नॉन लिनियर मोशन, त्याच्यानंतर ऑसिलेटरी मोशन, त्यानंतर सर्क्युलर मोशन. तर बघा मेरी गो राऊंड हे जे एक्झाम्पल आहे ते सर्क्युलर मोशनचं आहे. त्यानंतर डे टू डे लाईफमध्ये आपण खूप सारे मोशन आहेत ते जे मोशन आपण शिकत असतो. त्यानंतर पुढचा प्रकार दिलेला आहे तुम्हाला पिरियडिक मोशन. आता पिरियडिक मोशन म्हणजे काय?
ज्या वेळेला एखादं मोशन एका पॉईंटवरून त्याची सुरुवात होते. समजा आता एक मोशन तुम्हाला दिलेलं आहे आणि त्याची मोशनची सुरुवात एका पॉईंटवरून होत असेल. आता या ठिकाणी ए पॉईंट तुम्हाला दिलेला आहे आणि ह्या ए पॉईंटवरून त्या मोशनची सुरुवात झालेली आहे. हा ए पॉईंट तुम्हाला दिलेला आहे आणि ह्या ए पॉईंटवरून त्याची सुरुवात झाली आणि हा इथून ह्या बी पॉईंटपर्यंत आला. ए पॉईंटवरून सुरुवात झाली आणि ह्या बी पॉईंटपर्यंत आला आणि परत ए पॉईंटकडे तो परत आला. म्हणजे इथून इथपर्यंत बी पॉईंटपर्यंत त्याला 10 मिनिट्स लागले आणि परत ए कडे येण्यासाठी 10 मिनिट्स लागले. परत बी कडे जातो 10 मिनिटमध्ये, परत ए कडे येतो 10 मिनिटमध्ये. असं जर रिपिटेशन होत असेल, एखादी ऑब्जेक्ट जर असं रिपिटेशन पाथ फॉलो जर करत असेल तर त्या मोशनला आपण पिरियॉडिक मोशन असं म्हणतो. आता याच्यामध्ये आपण एक्झाम्पल आपलं अर्थ सांगू शकतो. अर्थ जे आहे ते सनच्या भोवती फिरत असतं आणि सनच्या भोवती फिरत असताना त्याला 365 म्हणजे 365 डेज प्लस 6 आवर्स लागतात आणि हा परत पुढच्या वर्षी त्याच डायरेक्शनमध्ये फिरून बरोबर त्याच टाइम पिरियडमध्ये वापस येतो. मग हे जे मोशन आहे ते पिरियॉडिक मोशन आहे असं आपण म्हणू शकतो. त्यानंतर तुम्हाला दिलेलं आहे रॅन्डम मोशन. तर आता रॅन्डम मोशन म्हणजे काय बघा, जे ऑब्जेक्ट कोणताच पाथ फॉलो करत नाही. तर या ठिकाणी तुम्हाला इमेजमध्ये दिसत आहे. इमेजमध्ये एक बटरफ्लाय आहे आणि ते बटरफ्लाय एका फुलावरून दुसऱ्या फुलावर, दुसऱ्या फुलावरून तिसऱ्या फुलावर असं कोणत्याही डायरेक्शनमध्ये ते मोशन करत असतं. त्यामुळं हे जे मोशन आहे ते रॅन्डम मोशन आहे असं आपण म्हणू शकतो. त्यानंतर या ठिकाणी हा छोटा मुलगा आहे आणि हा छोटा मुलगा ज्यावेळेस बॉल खेळत असतो त्यावेळेस त्याचे जे मोशन आहे ते ठराविक नसते, सर्क्युलरही नसते, लिनियरही नसते, पिरियॉडिक नसते किंवा कोणतेही अदर मोशन ते फॉलो करत नाहीत आणि या मोशनमध्ये वेगवेगळे डायरेक्शन असू शकतात आणि ते डायरेक्शन फिक्स नसतात. त्यामुळं हे जे मोशन आहे ते रॅन्डम मोशन आहे असं आपण म्हणू शकतो. तर हे सर्व प्रकार मोशनचे आता आपण शिकलेले आहोत. आय होप तुम्हाला हे सगळे प्रकार समजले असतील. नाही समजले तर तुम्ही कमेंट करू शकता आणि कमेंटमध्ये तुम्हाला जो पार्ट समजला नाही तो परत शिकवला जाईल. बघा मोशन आता आपण शिकलेला आहे. आता आपल्याला शिकायचं आहे स्पीड. आता स्पीड म्हणजे काय असतं, ज्या वेळेस एखादा ऑब्जेक्ट एक डिस्टन्स ट्रॅव्हल करतो. आता हा ऑब्जेक्ट आहे, हा ऑब्जेक्ट एक डिस्टन्स ट्रॅव्हल करणार आहे. समजा इथपर्यंत येणार आहे, इथून इथपर्यंत येणारा जो ऑब्जेक्ट आहे याने हा डिस्टन्स ट्रॅव्हल केला. तर हा डिस्टन्स जे ट्रॅव्हल केलेला ऑब्जेक्ट आहे तो एका युनिट टाईममध्ये असतो. कसा आहे, युनिट टाईममध्ये, आणि यालाच आपण स्पीड असं म्हणतो. म्हणजे डेफिनेशन काय सांगणार आपण, द डिस्टन्स ट्रॅव्हल बाय अन ऑब्जेक्ट इन युनिट टाइम इज कॉल्ड ॲज स्पीड. आता स्पीडचा आपल्याला फॉर्म्युला बघायचा आहे. डिस्टन्स ट्रॅव्हल म्हणजे आता समजा तुम्ही 100 किलोमीटर गेलात तर तुम्ही ट्रॅव्हल केलेलं डिस्टन्स किती आहे, 100 किलोमीटर, आणि त्याला आपल्याला डिवाइड करायचा आहे टाइम रिक्वायर फॉर ट्रॅव्हलिंग डिस्टन्स. म्हणजेच ह्या 100 किलोमीटर जाण्यासाठी तुम्हाला किती वेळ लागला आहे तो टाइम या ठिकाणी मेन्शन करायचा आहे. म्हणून ह्या स्पीडच्या फॉर्म्युल्यामध्ये आपण मेन्शन करत असतो डिस्टन्स ट्रॅव्हल अपॉन टाइम रिक्वायर फॉर ट्रॅव्हलिंग डिस्टन्स. म्हणजेच युनिट ऑफ स्पीड. ज्यावेळेस याचा आन्सर आपल्याला मिळतं त्यावेळेस त्याला किलोमीटर पर हावर. जर समजा तुम्ही मीटरमध्ये डिस्टन्स असेल तर मीटर पर सेकंद असं 2 युनिटमध्ये त्याला आपण मोजत असतो. समजलं? तर अशा पद्धतीनं हा टॉपिक या ठिकाणी संपलेला आहे. आय होप तुम्हाला हा टॉपिक व्यवस्थित समजला असेल. समजला नसेल तर तो कमेंटमध्ये कळवा. अजून तुम्हाला सुधारणा करून काही कन्सेप्ट न समजलेले तुम्हाला अजून एकदा समजून सांगण्यात येतील. थँक्यू.